आज आपण सालीसहित लिंबाचं लोणचं बनवतो आहे। बघू शकता लिंबाच्या लोणच्याचा रंग किती सुंदर आलाय, एकदम जॅम सारखं लागतं हे लोणचं तुम्ही थालीपीठ, पराठे, वरण भात कशाही सोबत खाऊ शकता। हे लोणचं हवाबंद बरणीत ठेवलं तर वर्ष 2 वर्ष चांगलं राहतं आणि हे बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्यात तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण लिंबाचं लोणचं सालीसहित बनवतो आहे। त्याच्यासाठी आपण 8 लिंब घेतलेले आहे। बघू शकता लिंबाचा आकार किती मोठा आहे तो, आणि घेताना त्याच्यावर कुठलेही डाग नसले पाहिजे। एकदम सगळीकडनं छान स्वच्छ असे लिंब घ्यायचे, त्याला छान धुवून घ्यायचं आणि त्याला पंख्याखाली 4-5 तास सुकवून घ्यायचं। कुठेही पाण्याचा अंश नकोय आपल्याला। तुम्ही रात्री जरी धुवून एका कपड्यावर वाळत टाकले तरी चालणार आहे। हे लिंबाचं लोणचं 1-2 वर्ष छान टिकतं। महत्त्वाची टिप आहे की कुठेही लिंबामध्ये पाण्याचा अंश नकोय, एकदम कोरडी केलेली लिंब घ्यायची। आता या लिंबाला आपण बारीक चिरून घेतो आहे। आपण एका ताटामध्ये हा लिंबू घेतलाय, म्हणजे त्याचा जो रस निघेल तो ताटामध्ये जमा होईल आणि तो वाया जाणार नाही। आपण त्याचे आता छोटे छोटे तुकडे करून घेतोय आणि ह्या तुकड्यांमध्ये ज्या काही बिया असतील त्या सगळ्या काढून घ्यायच्या। एक पण बी राहायला नको, नाहीतर मग आपलं लोणचं कडू होतं। म्हणून सगळ्या बिया आपण काढून घेतलेल्या आहे याच्यातनं, आणि अशाच प्रकारे आपण पूर्ण लिंबू आता चिरून घेतोय बारीक बारीक तुकड्यांमध्ये। लिंबाचे 2 तुकडे करून त्याच्यातला आधी बिया पण काढून घेऊ शकता तुम्ही, आणि मग बारीक चिरून घेऊ शकता। आणि बिया काढून झाल्यावर लिंबाच्या बारीक बारीक फोडी करायच्या, म्हणजे एखादी बी जर आत राहिली असेल तर ती पण निघून जाईल। अशा प्रकारे आपण सगळे लिंब व्यवस्थित चिरून घेतलेले बघू शकता कसे दिसतात आहे। त्यातले सगळ्या बिया बाहेर काढून घेतलेल्या, आणि त्याच्यासोबत जो रस निघालेला आहे तो पण ताटामध्ये जमा झालेला आहे आपला। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या लिंबाच्या फोडी आहे त्या टाकून घेतोय, आणि जो लिंबाचा रस पण निघालेला आहे तो पण सगळा याच्यामध्ये टाकून घेतोय आहे। आणि मिक्सरमधनं आपण ह्याला आता बारीक असं फिरवून घेतोय। मिक्सरमधनं फिरवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। जेवढं लिंबाचा रस आहे त्यातच आपल्याला वाटायचं आहे। बघू शकता किती छान बारीक करून घेतलेला आहे। आता हा जो लिंबाचा गर आहे तो आपण आता मोजून घेतोय। त्याच्यासाठी आपण एक मेजरिंग कप घेतलेला आहे। तुम्ही इथे वाटी किंवा काही पण ग्लास घेऊ शकता। त्याच्यामध्ये आपण हाताच्या मिक्सरमधनं लिंब क्रश करून घेतलेला आहे तो सगळा मोजून घेतो आहे। आता आपण एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 कप आपण मिक्सरमधनं जो लिंबू फिरवून घेतलाय ते टाकून घेतलंय, आणि अजून अर्धा कप झालाय। टोटल 1.5 कप आपला हे गर तयार झालेला आहे लिंबाचा। आणि आता एवढ्या लिंबाच्या गराला आपण डबल साखर टाकणार आहे, म्हणजे 1.5 कप गराला आपण 3 कप साखर टाकणार आहे। आता आपण त्याच्यामध्ये 3 कप साखर टाकून घेतो। महत्त्वाची टीप आहे की जेव्हाही आपण कुठलेही भांडं, चम्मच घेतो आहे तो एकदम स्वच्छ आणि कोरडा घ्यायचा। 3 कप आपण साखर टाकून घेतलेली आहे, आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 चम्मच मीठ टाकून घेतलेले आहे, आणि 1 आणि अर्धा चम्मच असा 1.5 चम्मच आपण लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। आणि हे सगळं साहित्य आपण आधी व्यवस्थित मिक्स करून घेतोय। शिजवायच्या आधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे आपलं लोणचं खूप छान शिजलं जातं। आता बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्या कढईला गॅसवर ठेवतोय। गॅसची फ्लेम आपण एकदम कमी ठेवलेली आहे, आणि आता कमी गॅसवर आपण ह्या लोणच्याला छान शिजवून घेतो आहे। आता जसं गरम व्हायला लागेल भांडं तसतशी ती साखर विरघळायला लागेल। सतत फिरवत राहायचं, नाही तर खाली लागू शकतं लोणचं। आता बघू शकता साखर विरघळलेली आहे, पातळ झालेलं आहे आपलं मिश्रण, आणि आता ह्याला छान बॉईल होऊ द्यायचं। 5 ते 6 मिनिटं आपण त्याला छान कमी गॅसवर शिजवून घेतो आहे। छान उकळी आली पाहिजे त्याला, आणि त्याला सतत फिरवत राहायचं। आता 7 मिनिटं आपण जवळजवळ शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता किती छान शिजलेलं आहे। आता आपण चेक करून घेतो आहे की हे आपल्याला हवं तसं शिजलं आहे की नाही। एकदम परफेक्टली शिजलं पाहिजे, खूप जास्त पण नको आहे आणि कमी पण नको आहे। जास्त केलं तर खूप घट्ट होतं लोणचं, कमी केलं तर मग ते जास्त दिवस टिकत नाही। त्याच्यामुळे परफेक्ट शिजणं महत्त्वाचं आहे। त्याच्याकरता आपण एक प्लेट घेतलेली आहे, आणि त्याच्यामध्ये हे 1 थेंब असं टाकून घेतो आहे, आणि याला थंड होऊ देतोय थोडंसं। आणि थंड झाल्यानंतर आपण त्याला चेक करतोय की किती तारं येतात आहे। बघू शकता अशा प्रकारे तारं यायला लागले म्हणजे आपलं लोणचं छान शिजलेलं आहे।
मी याला 7 ते 8 मिनटं कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे आणि आपले तारं पण छान यायला लागलेले आहे, म्हणजे आपलं मिश्रण एकदम परफेक्टली शिजलं आहे। आता तुम्हाला दिसायला जरी ते पातळ दिसलं असलं तरी जेव्हा ते थंड होईल तेव्हा ते घट्ट होणार आहे। आता आपण त्याला छान गार करून घेतलेलं आहे, त्या कढईला बाहेर ठेवलेलं आहे आणि 1 ते 1.5 तास छान थंड होऊन झाल्यानंतर ते बघू शकता किती घट्ट झाले। सुरुवातीला आपल्याला पातळ दिसत होतं, पण आता पहा किती घट्ट आणि छान लोणचं आपलं तयार झालेलं आहे। हे लोणचं 10 दिवस मुरवल्यानंतरच खायचं। साली सहित लिंबाच्या लोणच्याचं आपण आता प्लेटिंग करून घेतलेलं आहे। हे एकदम जॅम सारखं लागतं आणि आंबट गोड तिखट अशी इतकी छान टेस्ट आहे याची आणि हे 1-2 वर्ष छान टिकतं। एअरटाईट कंटेनरमध्ये आपण या बरण्यांमध्ये जर भरून ठेवलं तर ते बरेच दिवस छान राहतं आणि हे तुम्ही पराठ्यासोबत थालीपीठासोबत कशाही सोबत खाऊ शकता। हे लोणचं ताबडतोब खायचं नाही, 8-10 दिवस बरणीत भरून ठेवल्यानंतर ते छान मुरतं आणि 10 दिवसानंतर ते लोणचं खाल्ल्यावर एकदम टेस्टी लागतं। आणि हे लोणचं तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला। आणि तुम्हाला हे लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका, कॉमेंट करून सांगा। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।